गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांना आज हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। महेश गायकवाड यांच्यावरती त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलेला होता आणि त्यावेळेस त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। पोलिसांनी आता हजर केल्यानंतर कोर्टासमोर हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। ज्योत्स्ना गंगणे आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ज्योत्स्ना, अपडेट्स। आपण बघतोय की भाजपचे आमदार त्यांना आता उल्हासनगर न्यायालयाने जे आहे ते जवळपास 11 दिवसांची कोठडी जी आहे ती दिलेली आहे आणि मात्र पोलिसांकडून जे आहे ते न्यायालयात 14 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती। मात्र उल्हासनगर कोर्टाने 14 दिवसांच्या ऐवजी तिन्ही आरोपींना 11 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती दिलेली आहे। 14 फेब्रुवारीपर्यंत गणपत गायकवाड आणि इतर 2 आरोपी म्हणजे हर्षल केणी आणि संदीप सरवणकर जे आहेत हे तिघेही आरोपी पोलीस कोठडीमध्ये 14 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे। पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी याकरता मागितली होती कारण पोलिसांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जे आरोपी गणपत गायकवाड जे आहेत त्यांचे व्हॉइस सॅम्पल घ्यायचे होते, त्याचबरोबर म्हणजे आवाजाची चाचणी करायची होती, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये आणखीन आरोपी आहेत त्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे। गणपत गायकवाड यांचं स्टेटमेंट घ्यायचं आहे। गणपत गायकवाड आणि इतर 2 आरोपी आणि या संदर्भात इतर जे या संदर्भात जे आरोपी असतील त्या सर्वांची सखोल चौकशीसाठी पोलिसांना अधिकचा वेळ हवा होता। त्याच अनुषंगाने पोलिसांनी उल्हासनगर कोर्टामध्ये 14 दिवसांची कोठडी मागितली होती। मात्र न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी न देता 11 दिवसांची पोलीस कोठडी गणपत गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 आरोपींना देण्यात आलेली आहे। त्यामुळे गणपत गायकवाड, हर्षल केणी आणि संदीप सरवणकर या तिघांनाही आता 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मध्ये राहावं लागणार आहे। या पोलीस कोठडीमध्ये एसीपी निलेश सोनावणे यांची जी क्राईम ब्रांचची टीम जी आहे ती या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत आणि गणपत गायकवाड यांनी कोर्टामध्ये सुद्धा गुन्हा मीच केलेला आहे अशा प्रकारची कबुली दिलेली आहे। गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती गोळीबार केला, याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सर्वांच्या समोर आहे। त्यामुळे आरोपीने गुन्हा मान्य केलेला आहे। सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की गणपत गायकवाड जे आहेत ते गोळीबार करतात, त्याच्यानंतर त्यांच्या सोबत असलेले त्यांचे अंगरक्षक जे आहेत ते सुद्धा गोळीबार करताना दिसून येत आहेत। त्यामुळे आता एकूणच या प्रकरणाला फक्त आणि फक्त म्हणजे क्राईमचं वळण लागणार नाहीये, तर यामागे कोणता राजकीय हेतूने प्रेरित होतं का की फक्त जमिनीचाच वाद होता, यावरची सुद्धा सखोल चौकशी करणं आता पोलिसांसमोर सर्वात मोठं चॅलेंज आहे। मात्र गृह मंत्रालय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार या तिन्ही बड्या नेत्यांनी जे आहेत ते पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी, पारदर्शक चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून ज्या ठिकाणी गुन्हा घडला उल्हासनगर ठाण्यामध्ये, कारण महेश गायकवाड आणि राहुल पाटील जे या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर जखमी झाले त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ठाणे परिसर, उल्हासनगर या ठिकाणी जे आहे संपूर्ण पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्या आहे आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। कोर्टातून तिन्ही आरोपींना घेऊन जे आहेत ते कळवा पोलीस ठाणे जे आहेत ते पोहोचलेले आहेत आता कळवा पोलीस स्टेशन मध्ये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, त्याचबरोबर कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर गणपत गायकवाड यांना कोर्टासमोर न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आणि ती दृश्य आता आपण पाहतोय। कळवामध्ये हजर झाल्यानंतर कळवा ठाणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतरची ही दृश्य आता आपण पाहतोय। कोर्टासमोर हजर केल्यानंतर आता गणपत गायकवाड यांना ठाणे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे, कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि ती दृश्य आता आपण पाहतोय।